नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो पीक विमा 2020 पासून शेतकऱ्यांना जो काही पीक विमा देण्यात येतोय, बट तो पीक विमा ॲक्च्युली मिळतच नाही आहे. का मिळत नाही? जी काही पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा आहे, पीक विमा कंपन्यांना वारंवार शासनाकडून नोटीस देऊन देखील हे पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे. याच्यामध्ये कलेक्टर लोकांनी पण खूप काही त्यांना नोटिसा बजावल्या. शेतकऱ्यांची आंदोलनं झाली. नागपूर, नाशिक, धुळे, जळगाव, परभणी, नांदेड, धाराशिव, खूप काही जिल्ह्यांमध्ये याच्यावर आक्रोश झाला. बट तरी देखील आता पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही आहे वेळेवर. आणि म्हणूनच आता धनंजय मुंडे जे काही कृषीमंत्री आहेत, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्या संदर्भातील जर विषय बघायला गेला तर हा पीक विमा प्रलंबित आणि याच्यासाठी आता सरकारी वकील देण्याचा निर्णय आता धनंजय मुंडे यांनी दिला आहे. काय सविस्तरमध्ये जाणणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचा बटन ऑन करा. बघा, काल कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि राणा जगजित सिंह जे काही आमदार आहेत धाराशिवचे यांच्याकडून एक बैठक पार पडण्यात आली. या बैठकीमध्ये कलेक्टर देखील होते, आवटे साहेब होते, नंतर जे काही महत्त्वाचे राणा म्हणजे जे काही सचिव आहेत सचिव देखील होते आणि यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जे काही 2020, 21, 22, 23 देखील हे जे काही 4 वर्ष या 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा जो काही पीक विमा होता तो पीक विमा जवळपास 289 2020चा प्रलंबित आहे, 373 कोटी 2021चा प्रलंबित आहे. त्यानंतर 2022, 2023 देखील उगवला गेला. 24 अर्धा संपला तरी शेतकऱ्यांचा पीक विमा मिळत नाही. याला कुठेतरी अंकुश बसायला हवा. आणि नॉट ओन्ली फॉर धाराशिव, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा देण्यात यावा यासाठी जो काही आक्रोश आहे शेतकऱ्यांचा, या शेतकऱ्यांच्या आक्रोशालाच मान देऊन आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारी वकील देण्याचं ठरवलंय. आता याच्यामध्ये जो काही पीक विमा शेतकऱ्यांना न मिळाला आहे, काही शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये नावं आले, कोणाचं KYC, ह्या सगळ्या गोष्टी मध्यंतरी आता बहुतेक शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं असतं की जर आम्ही क्लेम केला नसेल तर पीक विमा मिळेल का. मध्यंतरी त्यांच्याकडून जे काही आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की तुम्ही क्लेम केला असो किंवा नसो तरी तुम्हाला पीक विमा मिळेल. बट जर आपण फॅक्ट बघायला गेला आजच्या कंडिशनला, ज्या लोकांनी क्लेम देखील केला आहे अशा लोकांना देखील अजून पीक विमा यांच्याकडून देण्यात आला नाही आहे. मग ज्यांनी क्लेम केला नसेल त्यांना कधी मिळेल? मिळायला तर पाहिजेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पण जर तो ज्यांनी क्लेम केला त्यांनाही मिळत नाही अजून, तर न केलेल्यांना थोडा वेळच लागणार आहे. सो असा एक हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आता याच्या संदर्भात सरकारी वकील याच्यातनं बाजू मांडणार आहेत आणि याच्या संदर्भात जो काही निकाल येईल, जो काही अपडेट येईल तो नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.